हॅलो, नमस्कार. काय म्हणता, कशा आहात? मस्त ना? मस्त राहायचं, मस्त राहायचं, खुश राहायचं, आनंदात राहायचं. आणि आनंदात राहिलं की निरोगी राहतं माणूस. आपले हॅपी हार्मोन्स रिलीज होतात आणि आपण खूप मस्त मस्त राहतो. आनंदात असलो की डोक्यात चांगले विचार येतात, काहीतरी चांगलं करायची इच्छा होते. आपण आज आपले दुःखात असलो, रडत बसलो, जुन्या जुन्या आठवणी काढून आमच्या वेळी करत राहिलो, आपण काहीच नाही करू शकणार. पण असं आपल्याला करायचंच नाही आहे मुळात. कारण तुम्ही मी सगळे एक सकारात्मक विचार करणारे लोक आहोत. आणि सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांचा एक जेव्हा ग्रुप होतो, तो चांगलं काहीतरी देत असतो, एकमेकांनाही देतो, देवाणघेवाण करतो. तशातलाच एक भाग आज आपण त्याच्यावरती डिस्कस करणार आहे किंवा बोलणार आहे. तर विषय असा आहे की आपल्याला भीती का वाटते? फिअर ऑफ फेल्युअर. कुठलीही गोष्ट करताना आपल्याला भीती वाटते. नको बाई कशाला उगीच, नको बाई कशाला उगीच, मी असं केलं तर काय होईल, असं केलं तर कोण काय म्हणेल, असं केलं तर घरचे काय विचार करतील, असं केलं तर काय होईल. ह्याची सुरुवात कुठून झाली असते याचा थोडासा विचार आपण करू. याची सुरुवात होते आपल्या लहानपणापासून. पण जेव्हा छोटं बाळ असतो ना, पहिल्यांदा आपण चाल म्हणजे रांगायला लागतो, तेव्हाच नको तिकडे नको जाऊ बाऊ आहे, इकडे नको जाऊ बाऊ आहे, इकडे पडशील, लागेल, खरचटेल, असंच शिकवतात, असं बोलतात आपल्याशी. तर तो पगडा इतका आपल्या मनावर असतो की नको, इथे गेलो तर हे होईल, इथे गेलो तर पडलो तर लागू तर जखम होईल, अमकं होईल. असं तिथून ते आपल्या बॅक ऑफ द माइंड, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते फीडिंग होत असतं. थोडे मोठे झालो की घराबाहेर निघताना सांभाळून, बरं पहा ट्रॅफिक खूप आहे, पहा असं झालं, असं सारखी. चांगल्या मुलांमध्ये राहा, वाईट मुलं वाईट असतात, असं करून करून जगाबद्दलही आपल्याला हेच सांगतात की बाहेरचं जग किती वाईट आहे. मुलगी असेल तर मग तर एकदम सोन्याहून पिवळं, कोणाशी बोलू नको, अनोळखी लोकांशी बोलायचं नाही, असं करायचं नाही, तसं नाही, हे शिकवलं जातं. हे करू नको, हे करू नको, हे करू नको. पण प्रत्येक वेळी काही जग इतकं वाईट नाही की हो ते तुम्हाला एकदम पिचूनच टाकेल, त्याच्यावरती तुम्हाला काहीतरी घातकच असेल, असं नाही ना. चांगले लोक पण आहेत जगात, ते तुम्हाला भेटतील, त्यांच्याकडूनही तुम्हाला काहीतरी नवीन शिकता येईल. पण हे कधी शिकवल्याच नाही जात. नाही 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 हा शब्द इतकेदा वापरला जातो आपल्या बाबतीत की होय होय ऐकायला आपल्याला आपल्या म्हणजे तयारीच नसते, घरच्यांची पण, नातेवाईकांची पण, शाळेत पण. अभ्यास कर नाही तर नापास होशील, अमुक कर नाही तर तसं होईल, असं नाही केलं तर तसं होईल. त्याच्यामुळे एक आपल्या मनात भीती बसलेली असते की नाही शब्द ऐकून ऐकून. दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपल्याला भीती वाटते की मी असं केलं आणि त्यांनी रिजेक्ट केलं तर, म्हणजे त्यांनी नकार दिला तर, मी असं केलं आणि त्यांनी नाही म्हणाला तर, मी अमुक एक गेली आणि त्यांनी नाही. अरे नाही ना, तुम्ही करत नाही का? तुम्ही किती बाहेर जाताना तुम्हाला साधी गोष्ट घ्या, नकार म्हणताना तुम्ही ऐकायची तयारी नसते ना तुमची नकार. मग तुम्ही दुकानात जाता, 100 साड्या त्या माणसाला काढायला लावता, त्याच्यातली एकही साडी कधी कधी तुम्ही घेत नाही. भैया रुको, इसको जरा बाजू में रखो, मैं अभी आते, असं म्हणून तिथून निघता. दुसऱ्या दुकानात जाता, पुन्हा तेवढ्याच साड्या पाहता, पुन्हा तिथून निघता. तो दुकानदार म्हणतो का तुम्हाला की का गं बाई तुम्हाला इतक्या साड्यांच्या घड्या मोडायला लावल्या आणि एकही तर घेतली नाही काय, आता याच्यानंतर माझ्या दुकानात येऊ नको, म्हणतो का तो? नाही. पुन्हा तुम्ही गेल्या की पुन्हा तो म्हणतो आई बहनजी आई आई. काय त्याच्याकडनं हे शिकण्यासारखं आहे की त्याचा पेशन्स लेवल खूप आहे. तसंच आपण दुकानासमोरून जात असताना ते सेल्समन आपल्याला सारखे म्हणत असतात आई आई बहनजी, नया स्टॉक आया है, नया स्टॉक आया है. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून चाललं जातो. म्हणून काय तो आपल्यानंतर येणाऱ्या व्यक्तीला म्हणत नाही का की आइए आइए देखिए, म्हणतोच तो. त्याचं काम आहे ते, कारण त्याची पेशन्स लेवल तुमच्यापेक्षा जास्त आहे. तुम्हाला एवढंसं कोणी काही म्हटलं की तुम्ही ते इतकं मनावर लावून घेता की बस आता एकदम याच्याशी कट्टी फू, असं नाही होत. आयुष्यात सुद्धा असे कितीतरी लोक असतात, कितीतरी नाते असे असतात की ते तुम्हाला नकारतात, नाही म्हणतात. ते तुम्हाला नाकारत नाहीत, ते त्या सिच्युएशनला नाकारतात. आत्ता त्याला ते नको आहे,
आत्ता त्याला नको आहे म्हणजे ते पुन्हा कधीच त्याला नको आहे अशातला भाग नसतो है ना. आज या स्टेजला आजच्या घडीला त्याला त्याची आवश्यकता नाही, याचा एवढाच त्याचा अर्थ घ्यायचा. ओव्हर थिंकिंग करतो आपण. कोणतीही गोष्ट झाली की तिची एकदम गाठ बांधून घेतो. जन्मभर ते आपल्यासोबत, तेव्हा मला तिने असं म्हटलं, तेव्हा मला तिने तसं. अरे तेव्हा ती सिच्युएशन होती, तिने बोलले असेल, किंवा अमक्यांच्या घरी मी गेले होते, त्यांनी मला असं केलं. तेव्हाची ती सिच्युएशन होती, ती आयुष्यभर तुम्ही ओझं वाहू नका त्याचं. ते ओझं वाहून वाहून निगेटिव्ह थॉट्सचे इतके तुमच्या मनात, तुमच्या डोक्यात, तुमच्या वागण्यात येतात की सकारात्मक गोष्टींना जागाच नाही उरत. त्या कुठून शिरतील आतमध्ये. त्याच्यापेक्षा फ्लश आऊट करत जा, वॉश आऊट करत जा, काढून टाकत जा, डिटॉक्स करत जा. ब्रेनला मनाला डिटॉक्स करा, स्वच्छ करा. काय जेवढं तुम्ही आपलं मन, आपलं शरीर, आपलं बुद्धी डिटॉक्स कराल ते तसं तसं नवीन नवीन गोष्टी आत शिरायला जागा मिळेल त्यांनी. आणि एक शुद्ध, सुंदर, छान असं एक मस्त प्रफुल्लित मन आणि व्यक्तिमत्व तुमचं घडेल. तेव्हा आपण मन कसं डिटॉक्स करायचं. डिटॉक्स काय फक्त शरीर थोडी करतो, मन करतो, बुद्धी करतो है ना. तर मन कसं डिटॉक्स करता येईल, चांगल्या विचारांना जागा कशी करून देता येईल, यावेळेस आपण पुढच्या वेळेला बोलू. पण तोपर्यंत एवढंच लक्षात ठेवायचं की कुठलीही गोष्ट फार काळ तुम्ही जर बांधून ठेवली अशी गाठ, तर ती पक्की होत जाते, ती मग सुटत नाही, सुटत नाही. अशा कुठल्याच गाठी बांधू नका. अशा कुठल्या वाईट विचारांना, वाईट गोष्टींना, न आवडणाऱ्या गोष्टींना खूप वेळ जवळ बाळगू नका. नाही तर त्याची थोडं 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 करत तिथे साचत जातं आणि मग ती एक जखम होऊन जाते, ती परमनंट होते. तसं नाही करायचं. डिटॉक्स करत राहायचं, सोडत जायचं. म्हटलं तर म्हटलं, केलं तर केलं. असं करून नवीन नवीन गोष्टीसाठी आपण ट्राय करू शकतो, आहे की नाही. तर त्याच्यासाठी शुभेच्छा. पुढच्या वेळेला आपण बोलू. मन डिटॉक्स करायचं, बरोबर ना. आणि आपण जितके कोरे, स्वच्छ, पारदर्शक, नितळ राहू आतून बाहेरून, तेवढा अधिक अधिक आनंद घेऊ शकू, आहे की नाही. त्याच्यासाठी शुभेच्छा. भेटू, बोलत राहू. खूप विषय आहेत आपल्याला, काय गप्पाच मारायच्या आहे तर चांगल्या विषयावर बोलू ना, आहे की नाही. ओके, बाय, ऑल द बेस्ट.